हॅलो, नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. तर चला मित्रांनो, आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, मला 16वं वर्ष चालू झालं होतं आणि मी 8वीच्या वर्गात शिकत होते. माझी आई बाबा फूल विकण्याचे काम करत होते. मला आता शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. माझ्या सर्व मैत्रिणी मामाच्या गावाला तर कोणी आई-बाबांकडे फिरण्यासाठी जाणार होत्या. तसं मीही माझ्या मामांकडे जाणार होते. संध्याकाळी आई-बाबा कामावरून घरी आले आणि मित्रांनो, मी आईला विचारलं आहे, मला तर सुट्ट्या लागल्या आहे, तर मला मामाच्या गावाला कधी नेऊन घालशील? मित्रांनो, मग माझी आई मला बोलू लागली की बाळा, सध्या तर या 2 दिवसात मी तुला नेऊ शकत नाही, पण 2 दिवस जाऊ दे, मी तुला मामांकडे नेऊन घालते. मला आता असं झालं होतं की मी कधी मामाच्या घरी जाते आणि कधी नाही. माझे मामा एका खेडेगावात राहत होते मित्रांनो. माझ्या मामाच्या घरी शेती पाती भरपूर होती आणि फळांची बागसुद्धा होती. मित्रांनो, मला मामाच्या घरी राहायला खूपच आवडत होतं बाई. माझे मामा माझे खूप लाड पुरवत होते. म्हणून मला सुट्टी लागले की मी मामाच्या गावी जायला खूप आवडत होते. आता मी 2 दिवसाची वाट बघत होते. 2 दिवस झाल्यानंतर आई मला मामांकडे नेऊन घालणार होती. 2 दिवस निघून गेले. मग मी आईला म्हणाले, आई, आता 2 दिवस झालेले आहेत. चल ना आता मला मामाकडे नेऊन घाल. आईने मामाला फोन केला आणि म्हणाली, आम्ही तुझ्याकडे येत आहोत. हे ऐकून मामालाही खूप आनंद झाला मित्रांनो, कारण मामा एकटेच तिथे राहत होता. म्हणजेच माझी मामी आणि मामाची मुलगी एका ॲक्सिडेंटमध्ये दोघेही मरण पावले होते. आणि आता मामा एकटाच त्या घरामध्ये गावी राहत होता. म्हणून त्याच्याकडे कोणी आलं गेलं तर त्याला खूप बरं वाटत होतं. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी मी आणि आई मामाकडे जाण्यासाठी निघालो. आमच्या गावापासून मामाचे गाव 3 ते 4 तासात येत होते. आम्ही मामाच्या घरी पोहोचलो आणि मामाला बघून मी खूप आनंदी झाली. त्यांनी मला उचलून घेतलं होतं. मी मामाला म्हणाले, अरे मामा, आता मी लहान राहिले नाही. मामा, मी आता लहान राहिले नाही. तुला मी झेपणार नाही. मी आता मोठी झाली आहे. मामा म्हणाला, नाही, तू माझ्यासाठी लहानच लाडूबाई आहेस. मामांनी जेवणासाठी टेबल लावला. घरातलं सर्व काम मामाच करत होता, कारण मामी तर मामाला सोडून गेली होती. मामाची मुलगीही आता खूप मोठी झाली असती. पण मित्रांनो, देवालाही मान्य नव्हतं. त्यामुळे मामाची मुलगीही आता माझ्या एवढी असते. मामाने खूप मस्त जेवणाचा बेत केला. मस्त आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि गप्पा मारत बसलो होतो. पण मित्रांनो, मी आल्यापासून बघत होते, मामा माझ्याकडे एकटक लावून बघत होता. मला कळत नव्हतं की हा मामा माझ्याकडे असा का बघतोय. तो माझ्याकडे खूपच वेगळ्या नजरेने बघायचा आणि 2-2 मिनिटाला तो माझ्याकडे बघत होता. आई म्हणाली, आमचं काम झालं आता, म्हणून मला वापस जावं लागेल. पण तुझी भाची इथेच राहणार आहे. तिला सांभाळ आणि तिला काम सांगत जा घरातलं, बरं का. असे म्हणून आई जेवण वगैरे करून निघून गेली. पण मामा माझ्याकडे असं का बघत होता, या भीतीने मित्रांनो मी थरथर थरथर कापत होते. मी मामाचा सर्व घर बघत होते. मामाचं शेतसुद्धा घराजवळच होतं. मामाच्या शेतात आंब्याची बाग होती. मला हाताने तोडून कैरी खावाशी वाटत होती, म्हणून मी शेतात गेले. मामाही माझ्या मागे आला. मी जिकडे जायचे तिकडे माझा मामा माझ्या मागे मागे. मला नेमकं कळत नव्हतं बाई की हा असा का करतोय. मला खूपच भीती वाटत होती. मित्रांनो, मी कैरी तोडण्यासाठी आता झाडावरती चढले. तेवढ्यात माझा मामा माझ्याजवळ आला. मित्रांनो, जेव्हा मी झाडाजवळ गेले तेव्हा माझा मामाही माझ्याजवळ आला. झाडाच्या खाली येऊन उभा राहिला. मला म्हणाला, तुला कैरीच खायची होती
तर मला सांगायचं ना, तू वरती का चढली? खाली उतर पहिले. पहिले तू तर खाली उतर, नाहीतर हात-पाय मुडेल. पण मला खाली उतरायची भीती वाटत होती. मी मामाला म्हणाले, मामा मला उतरता येत नाही, मला भीती वाटते. माझा मामा म्हणाला, चल मी तुला उतरवतो. पण मामा सकाळपासून माझ्याकडे असं बघत होता, म्हणून मी मामाला म्हणाले, नको मी उतरते. आणि मी कशीबशी खाली उतरले आणि मामा मला काही बोलायच्या आधीच मी तिथून घरून निघून गेले. मामा परत माझ्या मागेच घरी आला. मला असं वाटत होतं मामाला काहीतरी माझ्याशी बोलायचं आहे, पण काय बोलायचं असेल आणि सकाळपासून हा माझ्याकडे असा का बघतोय? मित्रांनो, मी आता खूपच गोंधळून गेले होते बाई. मी आता खूप गोंधळून गेली होती आणि मी एका रूममध्ये गेले आणि दरवाजा बंद करून बेडवर झोपले. तेवढ्यात दरवाजा वाजला. मामा म्हणाला, दरवाजा खोल. मी आलोय. मला वाटत होतं माझ्या रूममध्ये मामा आता कशाला येत असेल, म्हणून मी भीत भीत दरवाजा खोलला. मामा मध्ये आला आणि म्हणाला, अगं तुला मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण तू माझ्यापासून लांब लांब का पडते? मामा काय बोलायचं होतं उद्या बोलू ना, मला आता झोप आली आहे. अगं हो, पण मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. बरं बोल मामा. मामा मला म्हणाला, तू बेडवर बस. आता मला वाटलं माझा मामा असं का म्हणतोय. मित्रांनो, मी कशीबशी बेडवर बसली. आता माझा मामाही माझ्या शेजारीच बसला. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मला आता थरथरी सुटली. हा नेमका काय करणार आहे असा मला प्रश्न पडला. माझे केस गळ्यातच मोकळे होते. मामांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला बाई आणि माझ्या केसांना मागे सरकवलं आणि म्हणाला, किती मोठी झालीस ग. एवढी एवढी चिमणी होती, माझ्या मांडीवर खेळत होतीस आणि आता किती मोठी झालीस. तुझी आई वडील किती भाग्यवान आहेस की तुझ्यासारखी लक्ष्मी त्यांच्या घरात आली. माझी मुलगी ही आता तुझ्या एवढी असती, पण ती मला सोडून गेली. आता तुझ्या एवढी असती माझी मुलगी, पण ती मला सोडून गेली. मला तिची खूप आठवण येते ग. आणि तुझ्या मामीची पण, त्या दोघींची मला वाऱ्यावर सोडून गेल्यात त्या. मी कसं जगायचं बाळा. तू आल्यापासून तुला बघतोय, मला तुझ्यात माझी मुलगी दिसते. माझी मुलगी ही तुझ्या एवढी असती आणि तुझ्यासारखीच गोंडस असती बरं का. मग मित्रांनो, माझा मामा मला बोलू लागला की जर तू माझी मुलगी जर असती तर तू माझ्या मांडीवर बसली नसती का. मग मला आता सर्व कळाले की मामाला काय पाहिजे. मित्रांनो, आता माझा मामा मला परत परत बोलायचा की जर तू माझी मुलगी जर असती तर तू माझ्या मांडीवर बसली नसती का. आता मला सर्व कळून चुकलं होतं. मामा हा मला परत परत बोलायचा. आता मामा हा बेडवर मांडी करून बसला आणि मला बोलू लागला की बस माझ्या मांडीवर. मग मित्रांनो, मला नाईलाज होता. मामांनी शेवटी मला त्यांच्या मांडीवर बसवलं आणि आता मी माझ्या मामाच्या मांडीवर बसले. मित्रांनो, मी काही लहान नव्हते बरं का. मी 8वीमध्ये होते. त्यामुळे मित्रांनो, मला खालून कसं कसं बसं व्हायचं. मित्रांनो, माझा मामा हा मला खालून काहीतरी टोचत होता. मला काहीतरी कडक कडक सारखे टोचायचा. माझा मामा एवढा काही विचित्र होता की मला माहीतच नव्हतं. मित्रांनो, माझा मामा खूपच विचित्र होता. मग मी माझ्या आईला फोन केला आणि सांगितलं की आई, मला करमत नाही, तू मला पटकन घ्यायला ये. मित्रांनो, माझी आई मला सकाळी घ्यायला आली आणि मी माझ्या आईसोबत माझ्या घरी आले. मित्रांनो, ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे बरं का मित्रांनो. कोणीही वाईट वाटून घेऊ नये. मित्रांनो, ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी लिहिली आहे. तर मित्रांनो, भेटूया आपण दुसऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.